प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत। निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय, तिजोरीमध्ये थोडा खडखडाट दिसतोय, परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करत आहेत। आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे लोक तुम्हाला म्हणत होते 50 खोकेवरून चिडवत होते, आता भाजपचे पण लोक म्हणायला लागले की 50 खोके हे खरं आहे, हिंगोलीच्या आमदारांनी हे वर बेडी असं म्हणून सांगितलं। अहो यांना काय माहिती, हे ते काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं? ज्यांना काही माहीत नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखंच बोलायला लागले, त्यांना सर्व कळायला लागले। त्याच्यामधले करते धरते आम्ही आहोत ना, मी होतो ना, आम्हाला माहिती आहे ना। परंतु असे बचकाने विधानं करून विद्वानासारखं पुन्हा एकदा आपला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याची दखल वरिष्ठ नेते घेत आहेत। भाजपचे तानाजी मुटकुळे म्हणाले, नाही ऑलरेडी असे हे बातम्या सगळे हे वरिष्ठ लोक दखल घेत असतात, नेते लोक याची दखल घेतात आणि त्यांना तो काय समज दिला असेल नसेल तो त्यांना आणि त्यांच्या दोघातच त्याचा झालेला तो संवाद आहे। काल राज आणि उद्धव यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आणि महानगरपालिकेत एकत्र यायचं हे निश्चित झाले असं बोललं जातं। आता 13वी कालची बैठक होती, 13व्या बैठकीमध्ये आणखी निकाल त्यांचा लागलेला नाही, हे सगळं फक्त सूत्रांकडून तुम्हाला समजलेलं आहे। तशी कोणतीही युतीची बैठकीमध्ये जर फायनल झालं असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी ते जाहीर करायला पाहिजेत। त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत बाहेर आलेलं नाही, याचा अर्थ युती झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय। परंतु त्यांच्यामध्ये असलेली अडसर काँग्रेस असेल, शरद पवारची राष्ट्रवादी असेल, यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक जोपर्यंत त्यांची होत नाही तोपर्यंत युती झाली असं म्हणण्याला काही अर्थ उरत नाही। अनेक मंत्र्यांना अजून बंगले मिळाले नाही, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सरकारी मंत्र्याचा सरकारी बंगला मंत्र्याचा बंगला वापरतात, हा न्याय कुठला? नाही, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, यावर मला भाष्य करायचा अधिकार पण नाही। भाजपचंच दुसरं एक फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर फडकवून काढून आशिष देशमुख उघडपणे सभेत धमकी देत आहेत। आता काय कापून नाही आहे, ते फडकवून आहे, मी ऐकलं व्यवस्थित, कापून त्याचा अपभ्रंश केला, फडकवून काढू। आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका, त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या। आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांना अडचणीत आणत आहात याचं भान ठेवलं पाहिजे। जयेश राणेंनी भाजपवर आरोप केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।